फेकरे येथील रेल्वे प्रशिक्षण केंद्राजवळ तरुणाचा निर्घृण खून. भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल. भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील भगवान साळवे नगर जवळील रेल्वे प्रशिक्षण केंद्र अर्थात ZRTC जवळील काटेरी झुडपाजवळ एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना शनिवारी 13 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास उघडकीला आली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भावेश अनिल भालेराव वय 26 राहणार भगवान साळवे नगर फेकरी तालुका भुसावळ असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील भगवान साळवे नगर येथे भावेश भालेराव हा तरुण आपल्या परिवारासोबत वास्तव्याला आहे. भावेश सोबत काही तरुणांचा किरकोळ कारणावरून वाद झालेला होता. या वादातून त्यांच्या मानेवर डोक्यावर सपासप वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार शनिवारी 13 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता त्यांचा मृतदेह फेकरी येथील भगवान साळवे नगर जवळील रेल्वे प्रशिक्षण केंद्र अर्थात ZRTC जवळील काटेरी झुडपाजवळ आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ तालुका पोलिसांनी धाव घेतली. यावेळी पूर्व वैमनस्यातून हा खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, संजय तायडे, वाल्मिक सोनवणे, प्रेम सपकाळे, श्यामकांत मोरे अशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्यांनी सदरील घटनास्थळी ठसे तज्ञांना तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून खुनाच्या घटनेला कसून तपास सुरू झाला आहे. मयत भावेश भालेराव यांचे शवविच्छेदनासाठी भुसावळ येथील ड्रामा केअर सेंटर येथे हलवण्यात आले आहे. या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.